नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बुलढाण्यातून अत्यंत धक्कादायक, कारण ही बातमी तुम्हाला हादरवून टाकणार आहे। बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसनं थैमान घातलेलं आहे। हो, टक्कल व्हायरसच, कारण या आजारामुळे 3 दिवसांमध्येच नागरिकांना टक्कल पडतंय। बुलढाण्यातल्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावामध्ये या टक्कल व्हायरसनं थैमान घातलेलं आहे। शेकडो लोकांना टक्कल पडलंय, तर नागरिकांच्या डोक्याला आधी खाज येते, नंतर मग केस गळतीला सुरुवात होते आणि अगदी तिसऱ्याच दिवशी माणसाला टक्कल पडते। विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे। दरम्यान शॅम्पू वापरल्याने लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा काही डॉक्टर्सने केलाय, मात्र शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचे सुद्धा केस जात असल्याने एकच खळबळ या गावात उडालेली आहे। तीसक लोक आहेत। तीसक कोणतं गाव आहे हे बोंडगाव गाव आहे। खाटकेळ गट ग्राम पंचायत आहे। या बोंडगाव इथे फक्त आमच्या म्हणजे जवळपास तरी 30-35 लोक निघतात 15 दिवसात जवळपास, तेवढं नसतील पण कमी जास्त 10-12 दिवस नक्की जात। कशामुळे केस जात आहेत काय ते काही त्याचं निदान लागलं नाही अजून, नाही त्याचं पाण्याचं आहे की काय कशानं आहे हे काही अजून निदान नाही। आम्ही गेलो होतो पोटोकार डॉक्टरकडे, त्यांचं फक्त निदानात सांगितलं शॅम्पूनं गेले, मग ते शॅम्पू काही नाही, पण बरेचसे लोक तेच आहे। बरं, यासोबत काही महिलांचे सुद्धा डोक्यातले केस गेले का? हो गेले, हो ना, महिलांचे चालले। किती महिलांचे डोक्यातले केस गेले? आता लोक 4 महिला आढळल्या, बाकी जे आहेत ते काही दाखवून नाही राहिले। काय लोकांमध्ये काय भीती? टक्कलचं प्रमाण वाढलेलं आहे। आता गोचका हाती घेतला की हातीच येते केसायचा, म्हणजे निर्जीव झालेलं आहे। वातावरण इतकं खराब झालेलं आहे गावामध्ये, एवढे लोक भयभीत झालेले आहेत। गेल्या 10 दिवसापासून हा आजार चालू आहे आणि सर्वप्रथम आता हे विलास भाऊ बोलले यांच्याच घरामध्ये झाला। यांच्या घरामध्ये 3 महिलांचे टक्कल झाले आणि तिथून समजलं आपल्याला की बा हे केस गळती होत आहे। तर मी यांना डॉक्टर पटोकारकडे पाठवलं अकोला, आणि तिथून समजलं की डॉक्टर साहेबासोबत बोलल्यानंतर की बा हे शॅम्पू नव्हता आहे। पण काही पेशंट असे आहेत 50 ते 55 वर्षाचे की त्यांनी आयुष्यामध्ये शॅम्पू कधी लावलेला नव्हता, मग त्यांचे पण टक्कल पडलं आणि एका घरामध्ये चालू झालं की 3-3, 4-4 पेशंट होता एका घरात। त्यामुळे गावामध्ये खूप भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। भोनगाव PSC अंतर्गत एमओ वगैरे येऊन गेले इथून, आणि त्यांनी पाणी नमुने घेतले आणि काही त्यांच्या आता तात्पुरत्या स्वरूपात एक एमओ म्हणून त्याने त्यांची जबाबदारी पार पाडली। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, बोंडगाव, शेगाव, बुलढाणा। दरम्यान या गावातली लोक आता घाबरलेली आहेत। त्यामुळे बुलढाण्यात नेमकं कशामुळे ग्रामस्थांना 3 दिवसात टक्कल पडतंय ते साम टीव्हीनं डॉक्टरांकडनं जाणून घेतलंय। कॉस्मेटिक प्रोडक्ट किंवा दूषित पाणी असल्यामुळे टक्कल पडू शकतं असं डॉक्टरांनी म्हटलंय, तर पाणी नमुना तपासण्यासाठी पाठवण्यात आल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय। त्याच्यामध्ये काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरल्यामुळे किंवा पाणी दूषित असल्यामुळे किंवा हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती होऊ शकते का, यासाठी आम्ही सर्वेक्षण केलेले आहे व त्या अनुषंगाने पाणी नमुना तपासणीसाठी शेगाव येथे लॅबला पाठवण्यात आलेले आहे। परंतु अद्यापही काही ठोस कारण डायग्नोसिस आमचं झालेलं नाही व याचसाठी माननीय जिल्हा साथरोग अधिकारी बुलढाणा व त्वचारोग तज्ज्ञ हे आज भेट देणार आहे व आम्ही एक छोटा कॅम्प घेऊन त्या संपूर्ण उपचार करणार आहोत। तर बुलढाण्यातील या टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागानं दखल घेतली आहे। आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक बुलढाण्यातील गावामध्ये पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। दरम्यान वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येतील असं आबिटकरांनी स्पष्ट केलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या गावातील जो काय प्रकार आहे त्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे। आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्युटी डायरेक्टरना सांगितलं, तर तो मला वाटतं कदाचित मुख्यमंत्री तो धोरणात्मक निर्णय घेऊन अशा अतिप्रसंग झालेले कुटुंब जे आहेत त्यांचं स्थलांतराचा निर्णय होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। मी ह्या काही प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांचे भेटायला मी आलो होतो। मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये सूर्यवंशीच्या याच्यामध्ये एनहान्समेंट करायचं हे त्यांनी कबूल केलं, अनाउन्समेंट ते करतील। इन्क्वायरी जी चाललेली आहे त्या इन्क्वायरीमध्ये सुद्धा फास्ट ट्रॅकवरती आणण्याची ती ह्याच्यामध्ये आहे का सध्या ती जसं मी म्हणाल की पोलिसाची आहे ह्याच्यामध्ये नाही, म्हणजे 2 इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत। एक सूर्यवंशी याची असताना जी कस्टोडियल डेथ आहे ती मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी त्या ठिकाणी करतो, कारण का युअर कस्टडी त्यांची मॅजिस्ट्रेटकडे होती म्हणून। उरलेल्या ठिकाणच्या ज्या आहेत ज्याला आपल्याला म्हणता येईल की हाणामारीच्या ज्या आहेत, लाठीचार्जच्या ज्या आहेत,
त्या इन्क्वायरी आम्ही त्यांना म्हटलं होतं असणारं लवकरात लवकर करून घ्यावी, तर ते त्यांनी असणारं आदेश दिलेत की त्याच्यामध्ये असणारं जे दोषी असतील त्यांच्यावरती केसेस दाखल करा, पण त्यांनी असणारं सांगितलेलं आहे. मग या प्रकरणामध्ये तुम्हाला असं वाटतं की डिले होतोय किंवा बीड प्रकरण जे आहे ते ज्या पद्धतीनं घेतलेलं बघायला मिळतं, सूर्यवंशी यांचं देखील प्रकरण तितक्याच मार्जिनिंग झालं? ते माझं म्हणणं असेल की त्याच्यामध्ये ह्याच्यामधलं दोन फरक आहेत. मी असं मानतोय की पोलीस इन्क्वायरी हा एक वेगळा भाग आहे, पण हा दिस इज अ कस्टोडियल डेथ. तेव्हा कस्टोडियल डेथ असल्यामुळे मॅजिस्ट्रेटच्या कस्टडीमध्ये असणारी जी जेव्हा डेथ होते त्यावेळेस त्या मॅजिस्ट्रेटनीच इन्क्वायरी ती करायची असते आणि त्यांनीच त्याच्यावरती असणारे काय, त्याच्यामध्ये पोलीस काहीच करू शकत नाही आहे. ज्या पद्धतीनं संविधानाची मोडतोड करण्यात आली, त्याच्यानंतर ज्या पद्धतीचा उद्रेक बघायला मिळाला होता आणि एकूणच अनेकदा विरोध करताना अशा पद्धतीनं हो, मी त्याच्यामधली असणारी आम्ही काही नावं जी आहेत ती शेअर म्हटलं की आलो होतो त्याच्यासाठीच की काही नावं आम्ही जी शेअर केलेली आहेत पोलीस डिपार्टमेंटची, त्यांची लवकरात लवकर चौकशी आपण करून घ्यावी म्हणून त्या ठिकाणी मागच्या वेळेसही आदेश दिले होते. त्याच्यामुळे मी असं म्हटलं त्याचा फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी आपण नेमा, तर ते फॉलोअप घेण्यासाठी कोणाला तरी नेमतील अशी परिस्थिती आहे. होय, त्यात ज्युडिशियल कमिटीज गठीत होईल. त्याच्यामध्ये समाधानी आहात मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमध्ये? ज्याच्यामध्ये असं आहे त्याच्यामध्ये मला असणारं जे आम्ही जी मागणी केली होती ती मागणी ॲटलिस्ट त्याच्यामधली मान्य झालेली आहे. त्या ह्याच्यामध्ये कस्टोडियल डेथची जी आहे इन्क्वायरी, तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. आंबेडकर बोलत होते. यानंतर आता वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे टोरेस प्रकरणासंदर्भातली. श्रीमंतीच्या नादामध्ये 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झालेली आहे. टोरेस कंपनीकडनं 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलेला आहे. चांगल्या परताव्याच्या आमिषाला मुंबईकर बळी पडले असून सुमारे हजारो कोटींची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर येते. फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो आणि फसवणुकीचं बिंग फुटताच पळण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी उझबेकिस्तानचा रहिवासी असलेल्या जनरल मॅनेजर तानिया कसातोवा, संचालक सर्वेश सुर्वे आणि रशियन नागरिक असलेली स्टोअर मॅनेजर व्हॅलेंटिना गणेश कुमार या तिघांनाही अटक केलेली आहे. कंपनीचा संस्थापक जॉर्ज कार्टर आणि व्हिक्टोरिया हे दोघेही युक्रेनला पसार झाल्याची माहिती सध्या समोर येते. तर आता टोरेस कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार असल्याची माहिती समोर येते, कारण की जवळपास 3 लाख मुंबईकरांना या टोरेस कंपनीनं गंडा घातलाय. श्रीमंतीच्या नादात 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली आणि त्यामुळे हा हजारो कोटींची फसवणूक असून आता चौकशीमध्ये या संदर्भातली आणखीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाब आता नोंदवलेत. टोरेस या कंपनीकडून आर्थिक व्यवहाराची आहे ती फसवणूक आहे ती सध्या केलेली आहे. मी सध्या टोरेस दादर येथील टोरेस या कंपनीच्या बाहेर तुम्ही पाहू शकता. इथे ज्यांची फसवणूक झाली आहे ते सध्या नागरिक आहेत, ते आता सध्या इथे जमाला सुरुवात झाली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त येथे देखील तैनात करण्यात आला आहे. कोट्या रुपयांचा गैरव्यवहार आहे तो इथे करण्यात आलेला आहे. मात्र याचे जे मेन जे सूत्रधार आहेत 2 ते अद्यापही अजून फरार आहेत. मात्र 3 जणांना आहे ते दादर पोलिसांनी इथे कुठे अटक करण्यात आलेली आहे. त्यांचा आता जे फरार आहेत त्यांच्याकडनं जे लुकआउट नोटीस देखील त्यांच्या नावाने काढण्यात आलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. मी आता सध्या टोरेस या कंपनीच्या बाहेर सध्या आहे. आम्ही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला जमा झालेली आहे. मयुराने साम टीव्ही मुंबई. तर आता याच प्रकरणामध्ये टोरेस कंपनीच्या 3 एजंटना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तानिया कासातोव्हा, सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडनं दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दरम्यान कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए यांचा शोध अद्यापही सुरू आहे. त्यांच्या विरोधामध्ये आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असून टोरेस कंपनीकडनं ग्राहकांना 500 कोटींचा गंडा घालण्यात आलेला आहे. दरम्यान संस्थापक जॉर्ज कार्टर आणि व्हिक्टोरिया या दोघांचाही शोध सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तौफिक शेख हा सुद्धा मुख्य आरोपी असून सीए अभिषेक गुप्ता याचाही शोध पोलिसांच्या तपास पथकाकडनं सुरू आहे. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून.
आपला पक्ष सत्तेत जाणार या केवळ अफवा असल्याचं शरद पवारांनी अखेर स्पष्ट केलेलं आहे. शरद पवारांकडनं राष्ट्रवादी युवक आघाडीची बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये पवारांनी हे भाष्य केलेले आहे. येत्या 15 दिवसांमध्ये पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल होणार असून पवार भाकरी फिरवणार असल्याचं सुद्धा त्यांनी या बैठकीच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं यावेळेस या बैठकीमध्ये शरद पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय. आणि आता राज्याच्या राजकारणातील आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. अजित पवार गटाकडनं राजकीय भूकंपाची तयारी सुरू असल्याचं समोर आलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी केलेला आहे. दिल्लीमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदारांशी संपर्क साधल्याचा दावा या दोघांनीही केलेला आहे. तर सुनील तटकरे यांनी तुमच्या पक्षातल्या खासदारांना फोन केलेले आणि फोन नाही केले, ते पार्लमेंटमध्ये भेटले, खासदारांना म्हणाले की तुम्ही बापाला आणि मुलीला बाजूला ठेवा आणि या आमच्याकडे. आता एकीकडे म्हणायचं दैवत आहे, देव आहे, देवाऱ्यात आहेत, काय मला कळत नाही. लोकांच्या मनात काय उलट सुलट चालू असतं तेच कळत नाही. पक्ष घेतला ठीक आहे, निशाणी घेतली ठीक आहे, आमचे खासदार म्हणून पळवा. खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे. त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला, संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही. आम्ही सर्वजण आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत. पवारसाहेब जे सांगतील ते आम्ही करणार आहोत. तर मोठा राजकीय भूकंप होणार असं या दोघांनी जरी सांगितलं असलं तरीही अजून कोणत्याही पद्धतीने समोरून प्रतिक्रिया तशी आलेली नाहीये. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरे यांचंच जास्त चालतं असा टोला यावेळेस आमदार रोहित पवार यांनी लगावलाय. अजित पवार पक्षाचे अध्यक्ष असले तरीही सुनील तटकरे यांचंच जास्त चालतं असं रोहित पवार म्हणाले. दादा हे प्रमुख नेते आहेत, पण जेव्हा आपण खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी तटकरेंचं बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं, प्रफुल्ल पटेलांचं सुद्धा बरंच काही त्या पक्षामध्ये चालतं असं मला वाटतं. पण प्रफुल्ल पटेल हे अनेक वर्षांपासून साहेबांबरोबर काम करणारे नेते आहेत. तटकरे साहेबांच्या बाबतीत मला काय खूप खोलात जाऊन सांगता येणार नाही. तर आता दुसरीकडे अजित पवार गटातून संपर्क केल्याच्या दावाला पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनीही दुजोरा दिलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोनिया दुहान यांनी 7 खासदारांना संसद अधिवेशन काळामध्ये संपर्क केल्याची माहिती काळे यांनी दिली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळावं यासाठी खासदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. सोनिया दुहानकडनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 7 लोकांना आमच्या प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. मागच्या सेशनमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये त्या प्रत्येकासोबत संपर्कामध्ये होत्या आणि पुढच्या काळामध्ये आपण अजित पवार गटासोबत गेलो पाहिजे अशा पद्धती त्यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न आमच्या 7 खासदारांचे केले. आता पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला पुन्हा निवडून यायचं असेल, तुमचं पॉलिटिकल फ्युचर तुम्हाला जर पुन्हा हे करायचं असेल तर स्टेबल करायचं असेल तर तुम्ही अजित पवारांसोबत गेले पाहिजे अशा पद्धतीचं त्यांनी आमच्या 7ही लोकांना बोलून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही. आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा. आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. पण हा नीच आणि निर्लज्जपणा आहे. दरम्यान आता याच संदर्भात अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. पासून मीडियामध्ये या बाबतीत जोरदार चर्चा सुरू आहेत. आम्ही प्रांताध्यक्ष साहेबांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतः सांगितलं की यावर तुम्हाला काही माहीत नसल्यामुळे काही प्रतिक्रिया देऊ नका.
थोड्याच वेळात प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब या म्हणजे जे आव्हाडांनी आरोप केले त्यात किती तथ्य आहे, काय आहे, हे तुमच्या सर्व मीडिया चॅनल समोर येऊन स्पष्टपणे सांगतील. दरम्यान असे आरोप आता केलेले असताना आपण कुणालाही संपर्क केलेला नाहीये असा दावा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय. पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा आरोप धादांत खोटा असल्याचं तटकरे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. मी कुणालाही संपर्क केलेला नाही आणि शरद पवारांच्या खासदारांचा किंवा नेत्यांचा जो दावा आहे तो धादांत खोटा असल्याचं स्पष्टीकरण यावेळी साम टीव्हीशी बोलताना सुनील तटकरे यांनी खुद्द दिलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या दारुण अपयशाच्या नंतर, पराजयाच्या नंतर हताश आणि निराश झालेल्या कार्यकर्त्यांना दिखावा दिलासा देण्यासाठी आयोजित केलेली बैठक फोकसमध्ये राहावी म्हणून सबंग लोकप्रियतेसाठी, प्रसिद्धीसाठी केलेला हा अट्टहास आहे. एक ज्या संस्कृतीमध्ये मी वावरलं त्याच्यामध्ये बाप लेख असा शब्दप्रयोग माझ्या आयुष्यामध्ये कधी केलेला नाही. परंतु ज्यांच्या नावाने आपण बोलणार त्यांची संस्कृती तशी असल्यामुळे ते तसा उल्लेख त्या ठिकाणी करत आलेले आहेत. मी कोणाशी संपर्क केलेला नाही, करण्याचं प्रयोजन मला नाही. पण कोणी माझ्याजवळ काय कशाबद्दल बोललेलं आहे हे मात्र नक्कीच आहे. योग्य वेळेला ज्यावेळेला सांगण्याची पाळी येईल त्याला नक्कीच या बाबतीमध्ये मी निश्चितपणाने सांगेन. अगदी सर, तुम्ही जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यावर आता म्हणालेला आहात, त्यामुळे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की अमर काळे जे खासदार आहेत ते म्हणतायत की सोनिया दुहान यांनी 7 खासदारांशी संपर्क केलाय. आपण मला प्रश्न विचारतात, मी प्रदेशाध्यक्ष आहे, दुसरे कोणी काय कोणाजवळ संपर्क केला असेल मला माहित नाही. ते कोण पक्षाचे पदाधिकारी आहेत असं मला वाटत नाही. ज्या वेळेला थेट प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्या संदर्भात बोललं गेलं त्यावेळेला त्याचं सविस्तरपणाने मी वस्तुस्थितीचं आपल्यासमोर अवलोकन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं करण्यात आलेले आरोप सुनील तटकरे यांनी मात्र खोडून काढलेले आहेत. या सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनंतर आता आपण पाहूयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा. नाशिक जिल्ह्यामध्ये मक्यावर वातावरणातील बदलामुळे मावा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. या मावा रोगामुळे मका पिकावर अळी पडल्याने मक्याचं पीक खराब होण्यास सुरुवात झाली. अशातच शेतकऱ्यांच्या मदतीला शालूच पक्ष्यांचा थवा आल्याचं दिसतंय. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये 190 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तूर पिकाची लागवड केली. सध्या शेतात तुरीचं पीक चांगलंच बहरल्याचं पाहायला मिळत आहे. यातूनच लाखोचं उत्पादन मिळेल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. हिंगोलीमध्ये जंगली प्राण्यांमुळे तोडणीला आलेला हरभरा उद्ध्वस्त झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होतीये. धुळे शहरामध्ये वातावरण बदलामुळे पिकांवर बुरशी आणि अळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिके वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे आगामी 6 महिन्यांमध्ये कडधान्य ग्राहकांना स्वस्त राहण्याची शक्यता असून ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. तर एप्रिलनंतर तूर आणि अन्य कडधान्य बाजारामध्ये तेजीमध्ये असतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. नांदेडच्या धर्माबाद येथील लाल मिरची ही देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे. या मिरचीला मोठी मागणी असते. मात्र सध्या मिरचीचे भाव गडगडले असून क्विंटल मागे 5,000 रुपयांची घसरण झालेली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कोट्यावधींचा फटका बसलेला आहे. वांगणीजवळ डोणे गावामध्ये संदेश सारंगा या तरुण शेतकऱ्यानं चक्क YouTube पाहून 1 एकरमध्ये चाफ्याची बाग फुलवली आहे. या बागेतून त्याला महिन्याकाठी 30 ते 35 हजारांचं उत्पन्न मिळतंय. त्याने 1 एकरमध्ये सौंदर्य जातीच्या चाफ्याची 300 झाडं लावली आहेत.
जालन्यातील मोसंबी मार्केट सुरू झालं असून पहिल्याच दिवशी 150 टन मोसंबीची आवक झालेली आहे. उत्तर भारतामध्ये वाढलेली थंडी आणि मोसंबीचे घसरलेले भाव पाहता एक आठवडा मोसंबी मार्केट बंद होतं. दरम्यान संक्रांतीनंतर मोसंबीचे दर वाढतील अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रबी पिकांच्या विमा नोंदणीची अंतिम तारीख 15 जानेवारी 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख 31 डिसेंबर 2024 पर्यंत निश्चित करण्यात आली होती, परंतु प्रतिकूल हवामानामुळे आता शेतकऱ्यांना विमा नोंदणीसाठी अधिक वेळ मिळालाय. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील शेतकऱ्याला टरबूजाच्या बोगस बियाणाचा फटका बसलाय. शेतकऱ्याने आपल्या 2 एकर क्षेत्रावर टरबूजाची लागवड केली होती, मात्र बियाणे न उगवल्याने दुबार लागवड केली तरीही बियाणं उगवलं नाही. त्यामुळे त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. कृषीविषयक या महत्त्वाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली. तुम्ही सुद्धा पोस्टात पैसे गुंतवलेले आहेत का? तुमचे पोस्टातले पैसे गायब होऊ शकतात. तुमच्या पैशांवर कुणाची तरी नजर आहे. हे आम्ही नाही म्हणत आहे. कोण म्हणतंय हे? त्यासाठी पहा हा रिपोर्ट आवर्जून. पोस्टातील तुमचे पैसे गायब. तुमच्या खात्यातून कोण काढताय पैसे? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य? तुमचे पैसे खात्यातून गायब होऊ शकतात असा मेसेज व्हायरल होतोय, कारण तुमचं पोस्ट बँक खातंच बंद होईल असाही दावा करण्यात आलाय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूया. प्रिय ग्राहक, तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते आज ब्लॉक करण्यात आले. कृपया तुमचे पॅन कार्ड त्वरित अपडेट करा. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा असा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेज सोबत लिंकही दिली असल्यानं अनेक जण या मेसेजवर विश्वास ठेवतायत. मात्र खरंच पोस्ट पेमेंट बँक खात्यासाठी पॅन कार्ड अपडेट केलं नाही तर खातं ब्लॉक होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पोस्ट ऑफिस गावागावात आहे. अनेक योजनांमध्ये लहानग्यांच्या नावानं ते वृद्धांपर्यंत पैसे गुंतवण्यात आले. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आमचे प्रतिनिधी थेट पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि याची सगळी माहिती जाणून घेतली. आजकाल आपण बघतोय की बरेच व्हॉट्सअपला किंवा मोबाईलला एक टेक्स्ट मेसेजमध्ये येतात आहे की तुम्ही तुमचा पॅन नंबर तुमच्या अकाउंटला लिंक करा, नाही तर तुमचं खाते 24 तासामध्ये बंद होईल. पण सर्वांना एक आव्हान आहे की बँक अशा प्रकारचे कोणतेही मेसेज किंवा व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावरती अशी डिमांड कधीच करत नाही. तर प्रत्येक ग्राहकाला अशीच विनंती आहे की जे अशा प्रकारचे जर मेसेज तुम्हाला येत असतील तर त्याच्यामध्ये आलेली कोणतीही लिंक तुम्ही क्लिक करू नका, कारण की हे फ्रॉड होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. पोस्टाच्या नावानं व्हायरल मेसेजची लिंक उघडू नका. पोस्टच नव्हे तर कोणतीही बँक लिंक पाठवत नाही. लिंक पाठवून अकाउंटचे डिटेल्स चोरले जातात. लिंक उघडून पाहिल्यास सायबर गुन्हेगार पैसे काढतात. तुमच्या खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे असे मेसेज आले तर काय काळजी घ्यायला हवी हे देखील पाहूया. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ऑफिशियल पोस्टाचं ॲप वापरा. पासवर्ड आणि ॲप अपडेट करा. पब्लिक वायफायचा वापर करू नका. ॲप वापरून झाल्यावर ते लॉग आउट करा. त्यामुळे तुम्ही कोणत्याही लिंकवर क्लिक करत असाल तर सावध रहा. आमच्या पडताळणीत आलेल्या लिंकवरून पॅन अपडेट केलं नाही तर पोस्ट बँक खातं बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.